1 वर्षानंतर पुन्हा एकदा अक्कलकोटला जायचा योग आला. अक्कलकोटला जायला वेळ आणि पैसा नाही तर नशीब आणि स्वामींचं बोलावणं लागतं. हे मी फक्त ऐकलं होतं, पण आता मी बघितलं पण आहे. पहाटे लवकर उठून या अनप्लॅन ट्रिपची तयारी केली. प्रवास लांबचा होता, पण तिथे आल्यावर सगळं विसरून गेलं आणि अक्कलकोटमध्ये पोहोचले. हे स्थान फक्त दर्शनासाठी नाही तर मनाला शांत करण्याचा एक मार्ग आहे. आतमध्ये जाता स्वामींना अर्पण करण्यासाठी प्रसादाचं ताट घेतलं आणि मंदिरात गर्दी होती तरी 5 मिनिटांमध्ये माझं दर्शन झालं. जेव्हा मी स्वामींना आले तर तेव्हा मला प्रत्येक टाईमला आरती भेटते म्हणजे भेटतेच, आणि कितीही गर्दी असू दे काही असू दे मी यायला आणि आरती चालू व्हायला असाच योग असतो नेहमी. अक्कलकोट मला नेहमी एक गोष्ट शिकवतं, श्रद्धा आणि विश्वास या 2 गोष्टी आयुष्यात खूप महत्त्वाच्या असतात आणि प्रत्येक वेळेस इथे येऊन मला नवीन ऊर्जा मिळते आणि नवीन हिंमत मिळते. स्वामींचं दर्शन इतकं सुंदर इतकं शांत होईल मला वाटलंही नव्हतं. तर खूप छान दर्शन झालं माझं. त्यानंतर मग थोडे फोटोज व्हिडिओज काढले आणि मला थोडा प्रसाद घरीही घेऊन जायचा होता तर तो घेतला. मला नेहमी असं वाटतं जिथे श्रद्धा आहे ना तिथे स्वामी आहेतच. श्री स्वामी समर्थ.